अमेरिका इराण इस्रायलच्या युद्धामुळे भारतातील कमर्शियल गॅस सिलेंडरवरती याचा परिणाम झालेला आहे, कारण जो पुरवठा आहे तो खंडित झाला आहे आणि यामुळेच या कमर्शियल गॅसचे दर देखील वाढलेले आहेत। परंतु भारत सरकारने कमर्शियल जो गॅस आहे त्याचा पुरवठा बंद केला आहे आणि याचा थेट फटका हॉटेल चालक आणि मालकांना बसला आहे। सध्या आपण पिंपरी चिंचवडमध्ये आहोत आणि आपल्यासोबत हॉटेल संघटनेचे अध्यक्ष गणेश उदळे सर आहेत। सर, काय सांगाल, एकूणच ही जी परिस्थिती बघताय, गेल्या काही दिवसांपासून आखाती देशामध्ये युद्धाची परिस्थिती आहे, परंतु याचा थेट फटका आता हॉटेलपर्यंत पोहोचलेला आहे। निश्चितच याचा खूप वाईट असा परिणाम होणार आहे आणि जो आज अचानक निर्णय आलेला आहे की पुरवठा हा पूर्ण बंद केला जाणार आहे, अचानक निर्णय आल्यामुळे हॉटेल व्यवस्था ही अक्षरशः कोलमडेल आणि पुढे जायचं कसं, कारण सगळ्याच गोष्टी आता गॅसवरती आलेल्या आहेत किंवा इलेक्ट्रिकवरती आलेल्या आहेत किंवा इलेक्ट्रिकच्या हार्डली 10%च आहे सहभाग त्याच्यात, पण गॅस पुरवठा जर सगळा थांबला तर आम्हाला हॉटेल आम्ही काही बोलू शकणार नाही, काही देऊ शकणार नाही। आधीच आमच्या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनने कोळसा वापरण्यावरती खूप निर्बंध आणलेले आहेत की त्यांनी कोळसा वापरू नये वगैरे, आणि आपण भारतीय संस्कृती, आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आपण पाहतो की सध्या लोकांचं माइंडसेट पण बदली होत चाललेलं आहे की आपण आता ते चूल मटण वगैरे हा जो कन्सेप्ट आला, चुलीवरचं जेवण, भाकरी वगैरे, पण ते शक्य नाही, शहरामध्ये त्याचा त्रास होतो लोकांना, एन्व्हायरमेंटली डिस्टर्ब होतो, म्हणून गॅस आणि इलेक्ट्रिकवरती जास्त भर आहे। आणि जर आता असा पुरवठा बंद झाला आणि गॅस आधी जर आम्हाला मिळालंच नाही तर आम्हाला हॉटेल व्यवस्था किंवा ही जी सर्व्हिस आहे आमची लोकांना जेवण देण्याची किंवा ती आज जी मूलभूत गरज आहे लोकांची, सगळे ग्राहक किंवा लोक बाहेर पडलेले असतात काही कामानिमित्त, ते सगळे अचानक एकदम बंद पडणार आहे देण्यात। आणि आम्ही पण हतबल होऊन आमच्याकडे असंख्य कामगार किंवा इतर खर्च आहे आमचे सगळे ऑलरेडी आम्ही ह्या मागच्या पॅन्डेमिकमुळे आम्ही कसे आताशी थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात हा कोळशाचा हा प्रकार आलेला, त्याच्यानंतर हे युद्धामुळे निश्चितच सर्वकडेच युद्धामुळे तो होतच आहे, परंतु आता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये किती दिवस कमर्शियल गॅस जो आहे पुरवठा प्रत्येक हॉटेल चालकांकडे, मालकांकडे आहे? प्रत्येक व्यवस्था अशी जास्त स्टॉक करू शकत नाही, कारण मधल्या काळामध्ये काय झालं की जास्त स्टॉक असल्यामुळे पुढे अनियमितता घडल्यामुळे स्फोटही घडलेले आहेत आणि आता तर उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे जास्तही स्टॉक करून ठेवता येत नाही, माल नसतो आणि पुरवठाच नाही प्रत्येकाला, आणि रोजचे सप्लाय प्रॉपर असल्यामुळे कंपन्यांची एवढी आम्हाला सर्व्हिस चांगली आहे, प्रत्येक कंपनीची की सर्व्हिस रोजचे माल येतो, त्यामुळे कोणी जास्त अगदी लय झालं तर काही मोठे हॉटेल असेल 1 ते 2 दिवसाचा स्टॉक असेल। परंतु आता 2 दिवसानंतर काय, कारण की तुमचे कमर्शियल गॅस संपल्यानंतर कारण तुम्हाला थेट हॉटेल बंदच करावं लागेल। निश्चितच हॉटेल बंद करा, आम्हाला छोटा गॅस वापरता येत नाही, आम्हाला अधिकार नाही, तो कायद्याने गुन्हा ठरतो आमच्यावरती, त्यामुळे आम्हाला तो गॅस छोटा वापरता येणार नाही। आणि आमची कंपन्यांना हात जोडून विनंती आहे की अचानक पुरवठा थांबण्यापेक्षा काही स्वरूपात कमी जास्त प्रमाणात त्यामध्ये सप्लाय चालू ठेवला पाहिजे। अर्थात आज त्यांनी रेटही वाढवलेला आहे, जो कालपर्यंत 1750 काही आज 1896 झालेला आहे, पण रेट वाढवला तरी आम्हाला त्रास आहे की मग अचानक आम्ही रेट वाढवू शकत नाही, ग्राहकाला आम्ही आज आमचा मेनू बदली होत नाही, त्याच्याने ग्राहकाला 5 वगैरे वाढले तरी तो नाराज होतो। सगळ्याचा जो परिणाम आहे तो थेट ग्राहकांवरती तर होणार आहे निश्चित आहे, पण अचानक नाही होऊ शकत पहिल्या 1-2 दिवसात, कारण आता 115 रुपयांना तुमचा कमर्शियल गॅस वाढला, त्यानंतर तुम्ही आता तुमच्या ज्या मेन्यू असतील त्याचे भाव वाढवणार किंवा आता अनियमितता निर्माण होईल कारण गॅस नाहीये। बरं, हे निश्चितच या येणाऱ्या काळामध्ये हा लगेच 2 दिवसात रेट वाढवणं वगैरे शक्य नसतं आणि मानवतेच्या नात्याने आम्हालाही ते पडत नसतं की अचानक हा 1-2 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा जर असेल रेट वाढलेला, कालांतर समजा कमी होणार असेल तर कोणी रेट वाढवत नाही, कारण कांदा असो, भाजीपाला असो, इथे याचे रेट वाढत असतात आणि कमी होत असतात, त्यामुळे मेनू कार्डवरती एवढा फरक पडत नाही। पण सातत्याने हा जर वाढत गेला आणि हे 2000च्या पुढे गेले तर आम्हाला ते निर्णय घ्यावा लागेल आणि तो मेनू कार्ड मध्ये त्याचा इफेक्ट येईल, ग्राहकावरती बर्डन येणार आहे आणि कदाचित आम्हाला काही दिवस थांबावं लागेल व्यवसायात की जर माझं जर मिळालं नाही आम्हाला। काय शासनाला काय आव्हान करणार? आमची जी शासनाला एक रिक्वेस्ट आहे आणि आव्हान आहे की आमचा पुरवठा अचानक मध्ये थांबू नका, टप्प्याटप्प्याने थोडं स्लो करा, आम्ही त्याची काटकसर करण्याचा प्रयत्न करू आपण गॅसवरती, पण अचानक थांबल्याने अक्षरशः हॉटेल व्यवसाय कोलमडेल, म्हणजे त्याला पर्यायच नाही, दुसरा पर्याय काहीच नाही आता गॅसला, आणि अचानक ह्या पर्याय गॅसला जर सगळंच प्रोडक्शन थांबलं किंवा सप्लाय थांबला
तर आम्हाला बंद करण्याशिवाय काय पर्याय नाही. तर हे होते पिंपरी चिंचवड मधील हॉटेल व्यावसायिकाचे संघटनेचे अध्यक्ष गणेश कुडरे. खरं तर 3 दिवस पुरेल इतकाच जो गॅस साठा आहे तो पिंपरी चिंचवड मधील हॉटेल चालक आणि मालकांकडे आहे आणि त्यानंतर काय असा जो प्रश्न आहे तो त्यांच्या पुढे उभारलेला आहे. त्यामुळं शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि जो पुरवठा नियमित होता त्यावरती काहीतरी तोडगा काढून हॉटेल चालकांना आणि मालकांना दिलासा द्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड.